Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. प्रेक्षक नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधाताई नागवडे उपस्थित आहेत. ते आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. खरं तर नागवडे कुटुंब म्हटलं की नगर जिल्ह्याचं एकूणच राजकारण आपल्या सर्वांच्या समोर येतं. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा नागवडे हे नाव हे सातत्याने घ्यावं लागेल. ते लिहिल्याशिवाय हा राजकारणाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. सध्या विधानसभेचं वारं जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण ताईंना आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी बोलवलेलं आहे. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख ही तयार केली आहे. आणि त्याच्या आधी शिवाजीराव नागवडे असतील, बाप्पू, आणि त्याच्यानंतर राजूदादा नागवडे यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात समाजकारण राजकारणात त्यांचं सातत्याने काम राहिले. परंतु स्वतःची वेगळी आयडेंटिटी ही तयार करण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलं. एकूणच ताई आपला जो राजकीय प्रवास झालेला आहे, प्रामुख्याने नागवडे कुटुंबात येण्याच्या आधीही आपल्याला एक राजकीय पार्श्वभूमी राहिलेली आहे. एकूण या पार्श्वभूमीवर काय सांगाल आपण? माझं माहेर उमरगा चालुक्य घराण्यातलं. आजोबा माझे वकील होते. माझ्या आजी कलेक्टरच्या मुलगी होत्या. मग त्यांनी त्यांचे मला 5 काका माझे वडील धरून आणि 2 आत्या या सगळ्यांना पुण्यात शिकायला ठेवलं. आणि ते सगळे वकील, इंजिनियर वगैरे झाले. माझे वडील BSc ॲग्री होते. मग 2 काका आमदार झाले. एक जिल्हा बँकेला चेअरमन, एक शुगर फॅक्टरीला, एक सूत मिलला. असे सगळी पदं ही चालुक्यांच्या घरात होती. आणि त्यानंतर आपल्याकडं माझ्या बहीण ज्या होत्या रूपाताई पाटील निलंगेकर, तर त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कुटुंबात दिलीपराव पाटील निलंगेकरांना दिल्या. ते दाजी पण आमदार होते, साहेब मंत्री होते. आणि उमरगा तालुक्यावरून निलंगा तालुक्याला रस्ता होता. त्यामुळे साहेब ज्या वेळेस जायचे त्यावेळेस उमरग्याला येऊन जायचे. कारण आमचंही कुटुंब मोठं, सगळं येणं जाणं. आम्ही 10 बहिणी सगळ्यात राजकीय कुटुंबात दिलेल्या आहेत. राजकारणाचं बाळकडू आपल्याला त्या जीवनापासूनच मिळत गेले. हो. आणि चालुक्य हे बदामीचे राजे होते. माझ्या पंजोबांना इकडचं संस्थान मिळाल्यामुळं आम्ही उमरग्यात राहत होतो. पण सगळं राजकारण नाही म्हणता येणार, तिकडे समाजकारण पण जास्त होतं. माझे आजोबा आर्य समाजी पद्धतीचे होते. ते मूर्तीपूजेपेक्षा व्यक्तिपूजा किंवा माणसांमध्ये देव बघा असं आम्हाला त्यांनी लहानपणापासून शिकवलं होतं. त्यांची लायब्ररी होती, खूप पुस्तकं होती. स्वामी विवेकानंदाची जास्त पुस्तकं होती. तर ते आम्हाला लहानपणी बसल्यावर सांगायचे की जर एखाद्याच्या घरी आज भाजीला तेल नाही आहे आणि ते कुटुंब तसंच झोपणार आहे किंवा त्यांना खायला काही नाही आणि तेच तुम्ही एक दिवा रात्रभर जळावा म्हणून एक वाटीभर तेल एखाद्या मंदिरात दिव्यात नेऊन घालणार आहे आणि ते दिवा जळणार आहे आणि हे कुटुंब उपाशी झोपणार आहे, तर तुम्हाला नक्की त्याच्यातलं कोणतं करायला आवडेल? म्हणजे आम्हाला लहानपणापासून माणसांकडे बघा आणि माणसांमध्ये देव बघा असं शिकवलं होतं. त्यामुळं तो लहानपणापासूनचाच एक गुण होता की नेहमी सहकार्य करायचं सगळ्यांना, काय कोणाला कमी असेल तर द्यायचं. आणि नेहमी मला असं वाटतं की देवाने आम्हाला घेणाऱ्याच्या नाही तर देणाऱ्याच्या यादीत ठेवलं होतं, म्हणजे आपण दिलंच पाहिजे असं होतं. आधीची तुम्ही नागवडे कुटुंबात येण्याच्या आधीची ही पार्श्वभूमी आपण सांगितली की आपण देणाऱ्याच्या भूमिकेत राहावं अशी आजोबांची शिकवण आपल्याला राहिली. आणि नागवडे कुटुंबात आल्यानंतरची परिस्थिती काय राहिली? देणाऱ्याच्या भूमिकेतच राहिला का घेणाऱ्याच्या भूमिकेत आपण? नाही. आदरणीय शिवाजी बापू नागवडे आणि चालुक्य परिवार, मला स्वतःला मी भाग्यवान समजते की मी शिवाजीराव नागवडेंची सून आहे. ते खूप कर्तृत्ववान आणि चारित्र्य संपन्न आणि खूप सुसंस्कारित खानदानी राजकारणी होते.
मला असं नेहमी वाटतं की मी एका कुलवंताच्या घरून एका शीलवंताच्या घरी आले होते आणि त्या शिवाजीराव नागोडेंनी 50-60 वर्ष श्रीगोंदा तालुक्यात इतका संघर्ष टोकाचा केला आणि त्यावेळेसची तिथली राजकीय भौगोलिक सामाजिक परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती. श्रीगोंदा एक ड्राय भाग होता. त्यांना स्वतःला त्यांच्या शिक्षणासाठी आत्याकडे बारामतीला राहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळे शैक्षणिक संकुल श्रीगोंद्यात काढले. घोडकुकडीचं पाणी आणून श्रीगोंदा 72% बागायती केला. ती पिकवलेला ऊस शेतकरी कुठं देणार म्हणून त्यांनी शुगर फॅक्टरी काढली आणि ती शुगर फॅक्टरी आज महाराष्ट्रातल्या नामवंत शुगर फॅक्टरीमध्ये कारखाना आपला मोजला जातो. तिथं कधीही शेतकऱ्याचं पेमेंट थकले, कामगाराचे पगार थकलेत किंवा एखाद्या सर्वसामान्य माणसाचा कुटुंब देशोधडीला लागले असं नागोडे परिवाराकडनं कधीही झालं नाही. आणि त्यांनी आम्हाला जो धडा शिकवला होता आदरणीय बापूंनी की तुम्हाला सगळं आलं पाहिजे, तुम्ही सगळं केलं पाहिजे, आपण जगात आल्यानंतर समाजाचं, देशाचं, कुटुंबाचं ऋण आपल्यावर असतं आणि ते फेडूनच आपण गेलं पाहिजे, या भूमिकेत बापू असायचे. त्यामुळं एक चालतं बोलतं विद्यापीठ माझ्यासमोर माझे सासरे होते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून मी खूप काही ना काहीतरी शिकत होते. आणि मी खूप नशिबान आहे की इकडचंही कुटुंब खूप मोठं होतं. बापूंना 7 भाऊ होते, 7 आत्या होत्या, म्हणजे दादांना, माझ्या पतीला 7 आत्या, 2 आजी आणि आम्ही 14 जावाई. मी सगळ्यात मोठी आहे. दादांना सगळे मिळून 14 भाऊ. आमचे एक जॉईंट फॅमिली आणि खूप चांगले एकदम सगळे निर्व्यसनी आणि कर्तबगार मुलं आहेत नागोड्यांचे. फक्त एकच आहे की नागोड्यांना स्वतःचं जाहिरात कधी करता आली नाही बापूंपासून सगळ्यांना. ते सगळ्यांसाठी खूप करत राहिले, निस्वार्थ भावनेने करणं आणि सोडून देणं, पण जगाने त्याची नोंद घ्यावी किंवा देवाकडे न्याय असतो एवढंच त्यांचं असायचं. आणि खूप चांगल्या माणसाच्या घरी मी सून म्हणून आले. ही नागोडे कुटुंबाची एक परंपरा आहे. श्रीगोंद्यातील एकूण राजकारण जे आहे हे पाचपुते आणि नागवडे या कुटुंबाभोवती फिरत आलेलं आहे. तुमचा राजकीय प्रवास, तुम्ही नागवडे कुटुंबात आलात, परंतु खऱ्या अर्थाने तुमचा राजकीय प्रवास सुरू झाला तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. त्याआधी महिलांसाठी म्हणून आपण काही तालुक्यात काम केले? माझा राजकीय प्रवास आधी आमच्या गावच्या वांगदरी विविधकारी सेवा सहकारी सोसायटीतून सहकारातून झाला. त्याच्यानंतर मी पंचायत समितीला निवडून आले, मग मी जिल्हा परिषदला निवडून आले, मग महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी झाले. मी निवडून आले जिल्हा परिषदला, ते राज्यात 2 नंबरच्या मताने आले होते. म्हणजे खूप मोठा वोटिंग मला तिथे झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी महिला बालकल्याण सभापती झाले. आणि मग सभापती असताना खूप प्रश्न महिलांचे यायचे. समुपदेशन केंद्र आम्ही काढले. महिलांचे छोटे छोटे प्रश्न समुपदेशन केंद्रातून आम्ही, ज्या खूप गोष्टी अशा असतात की महिला जाऊन बाहेर बोलू शकत नाहीत, पोलिसांना सांगू शकत नाहीत, वकिलांना सांगू शकत नाहीत, मग समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्या आमच्याशी सांगायच्या. मग ते कौटुंबिक समेट आम्ही घडवून आणून परत त्यांचं सगळं कुटुंब व्यवस्थित चालावं. परत अंगणवाडी आणि हे जे करत असताना ग्रामपंचायतकडं 20% निधी असतो अंगणवाडी सेवेसाठी, लाईट बिल, पाणीचं वगैरे त्याच्यासाठी. पण ग्रामपंचायतने कधीच अंगणवाड्यांना लाईट दिली नाही किंवा त्यांचं बिल भरलं नाही. त्यावेळेस मी राज्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट राबवला. आमची जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंगमध्ये आपले त्यावेळेस तत्कालीन आपले राम शिंदे साहेब पालकमंत्री होते, त्यांना सांगून आम्ही सोलर बसवायचे अंगणवाडीवर. म्हणजे जे प्रोजेक्टर LCD LED जो दिलं जातं ते चालेल, फिल्टर चालेल आणि लाईटची आपल्याला बिलासाठीची ह्याच्याकडं गरज पडणार नाही. हा आम्ही केलं. आता इथे एक वैशाली गांधी म्हणून नगरमध्ये एक महिला आहेत, त्या क्लीन ठेवणं, हायजीन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना बोलवलं आणि अंगणवाड्या हायजीन कसे राहतील, आपण कॅप घालणं, ग्लोव्ज घालणं, ॲप्रन घालून मुलांना जेवायला वाढणं, क्लीननेस, ताटं सगळ्यांना असली पाहिजे, सतरंज्या सगळीकडे असल्या पाहिजेत अंगणवाड्यांमध्ये. आणि सर्वसामान्यांच्या कुटुंबातली मुलं तिथे शिकतात. तिथे कुठल्याही नेत्यांची मुलं शिकत नाहीत. त्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा अर्थकारण. 4800 अंगणवाड्या इथं नगर जिल्ह्यातल्या, ज्यावेळेस नगर दक्षिण, उत्तर, पेसा भाग यामधल्या असायच्या, त्यावेळेस आम्ही कधीही नगर दक्षिण चे उत्तर आणि नगर दक्षिणच्या कॉन्ट्रॅक्टरशिवाय
त्या इंजिनियरशिवाय मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदारला कधी भेटले नाही. त्यांना फक्त एकच सांगणं असायचं की क्वालिटीची कामं करा, मला भेटायची गरज नाही. का तर तिथं सर्वसामान्यांची मुलं शिकतात, मोठ्यांची कुणाची जिल्हा परिषद सदस्य असो किंवा आमदार खासदारची मुलं अंगणवाडीत जात नाहीत. त्यामुळं त्या गोष्टीकडे जास्त लक्ष असायचे की त्यांना न्याय मिळायला पाहिजे, ते उद्याच्या भारताचे भवितव्य आहेत. हे सगळं काम करत असताना जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या बाबत आपण सविस्तर भूमिका मांडलेली आहे. या कामाचा राजूदादा नागवडे यांच्या श्रीगोंद्यातील राजकारणाला काही फायदा झाला आहे की त्याला सपोर्ट म्हणून आपण काही भूमिका केल्या त्या ठिकाणी? मला आधी हे सगळं करत असताना माझ्या कुटुंबाला ह्याची मदत व्हावी किंवा मला राजकारणात काहीतरी मोठं पाहिजे यासाठी मी केलं नव्हतं. आपल्याला जे सर्वसामान्यांसाठी करावं असं म्हणून करत राहिलेली, पण ॲटोमॅटिक त्याचा फायदा होतोच म्हणजे कुटुंबाला. म्हणजे आजोबांनी जी शिकवण तुम्हाला घालून दिली होती, देणाऱ्याने देत जायचंय, ती भूमिका तुम्ही पार पडत आहात. पण फायदा झाला नक्की. नंतर काय होतं, आपल्या कुटुंबात जर राजकारण असेल तर आपण संपर्कात लोकांच्या राहतो, तरच ॲटोमॅटिक त्या गोष्टीचा फायदा होतो. तुम्ही निलंगेकरांपासूनचे सर्व नातेसंबंध सांगितले. एकूण ही सर्व बाजू एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला बापूंच्या कुटुंबात सर्व काही होतं, परंतु बापूंच्या कुटुंबाला राजकारणात न्याय मिळाला असं वाटतं आपल्याला? नाही वाटत. म्हणजे मला त्या गोष्टीचं दुःख आहे की माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडे हे खूप उंचीचे व्यक्तिमत्व होते. म्हणजे त्या उंचीच्या मानाने त्यांना तेवढी मोठं पदं किंवा त्यांना तेवढा मोठा न्याय त्या राजकारणात मिळाला नाही. जो त्यांच्या वाट्याला संघर्ष आला ते कधीही कुणाच्या वाट्याला येऊ पण नाही आणि कोण तेवढं सहनशील असणारही नाही. त्यांची इतकी सहनशीलता होती, त्यांनी खूप सहन केलं. आणि सगळं काय असतं ना, म्हणजे असं मला नेहमी वाटतं की द्वापार युगात, त्रेतायुगात रामाला, युधिष्ठिराला जो त्रास झाला एवढ्या मोठ्या माणसांना पण, आणि त्या पण युगात एक मंथरा आणि शकुनी होते आणि ह्या पण युगात आहेत ज्यांनी बापूंना खूप त्रास दिला आणि त्यांनी तो बिचाऱ्यांनी सहन केला. आणि सगळं असताना प्रामाणिक आहेत म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची भूमिका, विजन मोठं, सगळ्या तालुक्यातले सगळे आज जे काही मोठ्या गोष्टी द्वापार युगातल्या शकुनी, मंथरा हे इतिहासात ज्यांनी माहिती त्यांना माहिती आहे, परंतु श्रीगोंद्याच्या राजकारणात या शकुनीची भूमिका, मंथरेची भूमिका कोणी बजावली असं आपल्याला वाटतं? सगळ्यांना माहिती आहे साहेब, आपण नावं घेऊन सांगायची कुठे गरज आहे. सगळ्यांना माहिती आहे की बापू कधी खोटं बोलत नव्हते, पण त्यांच्यावर किती खोट्या गोष्टी बोलून कसं राजकारण करून माणसं इथंपर्यंत पोहोचली. आणि हे सगळं करत असताना त्यांच्यावर खूप टोकाचे आरोप केले, खूप टोकाच्या गोष्टी झाल्या, पण त्यावेळेस जरी लोकांना ते खरं वाटत असेल तर बापूंना हा न्याय मिळाला नाही ही खंत तुम्हाला सातत्याने आहे. त्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण सध्या जे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जे काही फिरतायत त्याला झालरती आहे. हो, विधानसभा निवडणूक लढवावी असा तुमचा स्वतःचा आग्रह आहे की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की श्रीगोंद्यातील जनतेचा आग्रह आहे? जनतेचा आग्रह हा मी तुम्हाला सांगते की 2009 मध्ये, 2014 मध्ये, 2019 मध्ये आणि आता 24 मध्ये एवढा वेळ झालं जनता 4 टर्म म्हणजे 20 वर्षांपासून लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही विधानसभा लढा, नागोडे परिवारातील आमदार पाहिजे, नागोड्यांना आम्हाला आमदार करायचंय. पण बापूंनी एवढा संघर्ष केला होता ना, तर बापूंचं कुटुंब असं नाही की राजकारणातून टक्केवारी गोळा करेल आणि मग राजकारण करेल, अर्थकारणातून समाजकारण राजकारण करेल आणि परत तेच राजकारणात आणेल, असं नव्हतं त्यांचं. म्हणजे त्यामुळं बापूंना नंतर असं वाटायला लागलं की काय करायचं, हे सगळं घर जाळून कोळशाचा धंदा आहे हा, आपण आपलं कारखाना बघू, त्या माध्यमातून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करू. म्हणून आम्ही 2 वेळा थांबलो होतो. पण बापूंच्या कुटुंबात आमदारकी असावी हा कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. प्राप्त राजकीय परिस्थिती जी आहे की मध्यंतरी आपला काँग्रेस, भाजप, पुन्हा काँग्रेस, पुन्हा आता आपण अजितदादा पवारांच्या गटात आहात आणि आता एकूण राज्यातलं जे राजकीय समीकरण जे आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगणार आहे आणि आपण अजितदादांच्या सोबत आहात आणि श्रीगोंद्याची जागा भाजपचा त्या ठिकाणी आमदार आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपण उमेदवारीची मागणी कोणाकडे करते? मी आता ज्या पक्षात आहे आम्ही त्यांनाच मागणी करतोय आणि त्यांनी आम्हाला शब्दही दिले की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ.
आणि जर उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय असेल? आता आमच्या कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह आहे, कार्यकर्तेच म्हणण्यापेक्षा मी जवळजवळ 2 वेळा माझ्या मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला. जो श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ आहे, श्रीगोंद्याला 2 नगरचे भाग जोडलेले आहेत, चिचोंडी पाटील आणि वाळकी. त्या प्रत्येक गावातल्या जाऊन सर्वसामान्य माणसांच्या गाठी भेटी घेत असताना लोकांनी सांगितलं की आम्ही 15 वर्ष आमदारच पाहिला नाही, त्यामुळं आम्हाला तुमच्यासारखा आमदार पाहिजे. तुम्ही अपक्ष राहा, पक्ष राहा, कसे राहा, चिन्ह कोणतं का असेना, पण आम्हाला तुम्हाला आमदार करायचं आहे. त्यामुळं आता आम्ही थांबण्याचा विषय येत नाही. आज आम्ही खूप पुढे गेलेलो आहे आणि लोकांचा आग्रह एवढा आहे, लोकांचं कल आमच्या बाजूने आहे. त्यामुळं आता आम्ही दिले पक्षाने तर ठीक, नाही तर अपक्ष राहणार आहे. आणि ही गोष्ट आदरणीय राजेंद्रदादा नागवडेंनी अजितदादा पवार ज्यावेळेस श्रीगोंद्यात आलेले सभेला त्यावेळेस जाहीररित्या सांगितले होते की दादा आता आम्ही थांबणार नाही, तुम्ही आमच्या सोबत असाल तर ठीक, नसेल तरी आम्ही अपक्ष करणार आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी. नागवडेंच्या बऱ्याचशा राजकीय पक्षांच्या निवडणुका राजकीय चिन्हावर झाल्या, परंतु काही निवडणुका या छत्री घेऊन झाल्यात. असं म्हणायचं की या येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पक्षात चिन्ह जर नसेल तर नागवडेंच्या हातात छत्री असेल? काही दिवसाचाच कालावधी राहिलाय, बघूया आता काय होते, काय असेल. तुमच्या समोरचा उमेदवार कोण असेल किंवा तुमची लढाई कोणाबरोबर असेल? मला आता त्या गोष्टीचा काही फरकच नाही पडत साहेब, की कोण असेल किंवा कोण नसेल. मला लढायचं आहे बस, एवढंच मला माहिती आहे. आणि कोण काय करतंय, कोण कुठं आहे, त्यांचं काय चाललंय, आम्ही हे बघायला जात नाही सध्या. आम्ही फक्त आम्हाला काय करायचंय, आम्ही उद्या काय करणार आहे निवडून आल्यानंतर, आणि आज आम्ही काय करू शकतो किंवा आता आपल्याला काय केलं पाहिजे. आता तुम्ही लोकांना भेटायला जात आहेत, तुम्हाला प्रतिसाद खूप चांगला भेटतोय. गावागावात प्रामुख्याने महिला तुमचं स्वागत करतायत, तरुण मंडळी तुमचं स्वागत करतायत. यांच्या समोरचा तुमचा अजेंडा काय? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात पहिले म्हणजे लोकांना मी आमदार झाले तर आमदार काय असतो, किंवा आमदार आले होते आमच्याकडं, किंवा आमदार दिसतील तरी निदान. आणि दुसरी गोष्ट की मी माझे नगरमध्ये एक संपर्क कार्यालय जे नगर तालुक्यातल्या लोकांसाठी असेल, श्रीगोंद्याला आहे, आणि मी 24 तास माझ्या जनतेसाठी हजर असणार आहे. आणि मी हे शोभेसाठी घेणार नाही आहे पद. माझ्या सासऱ्यांनी आणि जे काही आम्हाला शिकवण घालून दिली आहे, आणि त्यांना सुद्धा कधी आवडणारच नाही की आम्ही जर ती गोष्ट घेतली आणि उगीच बोरगळ बारगळपणे ती वापरली, तसं नाही आवडणार त्यांना सुद्धा. आम्ही ती घेतली तर प्रामाणिकपणाने मी माझ्या श्रीगोंद्यातला तरुण वर्ग असेल जो आज बेरोजगार आहे त्यांच्यासाठी काम करेल, आमच्या महिला आहेत त्यांच्यासाठी काम करेल, आणि आपल्या इथं शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, लाईट, DP आणि पोलीस स्टेशन, तहसील, पंचायत समिती या सगळ्या गोष्टीमध्ये खूप दुर्लक्ष आहे. तिथं सर्वसामान्य माणसांना अजिबात न्याय मिळत नाही. अख्खा दिवस जर तिथं कोणी गेलं तर त्यांना कोण भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांसाठी असतात. हे ऑफिस सर्वसामान्य माणसांची कामं करायला असतात. ही गोष्ट मात्र प्रामुख्याने जनतेला लक्षात येईल की ही करावं लागणार आहे. एकूणच येणारी विधानसभा निवडणूक ही नागवडे कुटुंब लढणार आहे, आणि त्यावर अनुराधाताईंनी या ठिकाणी त्यांची भूमिका मांडलेली की त्या भूमिकेवर ठाम आहेत. आणि राजेंद्र नागवडे यांनी देखील अजितदादांच्या समोर ही भूमिका ठामपणे मांडलेली की येणारी विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत ते लढणार आहेत. ही निवडणूक लढवण्यामागची कारणं, ही निवडणुकीला सामोरं जाताना त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी विस्ताराने मांडलेली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसातच जाहीर होईल. नागवडे कुटुंबाची भूमिका देखील त्यासोबतच जसजसे उमेदवार जाहीर होतील तसतसं त्यांची भूमिका देखील समोर येईल. या अनुषंगाने आपण ताईंशी पुन्हा एकदा संवाद साधूच. तुर्तास त्यांच्या येत्या निवडणुकीसाठी आपण आपल्या न्यूज 24 सह्याद्री परिवाराच्या वतीने शुभेच्छा देऊयात. ताई, आपण या ठिकाणी आलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.